लोक उडू नका. घ्या मला काय. एक साहित्यिक आहे, ती निवेदिका पण करते आणि ती पत्रकार पण आहे. आणि परिवर्तन स्वाभिमान पत्रकार संघाच्या जी पहिली नियुक्ती झाली, आम्ही एक महिलाला आम्ही नियुक्ती केली. त्याचा उद्देश असा होता आमचा की आम्ही महिलांना सहकार्य करतो, सपोर्ट करतो. आणि आज आज जी महिला आहे तिला पुढं जाण्यासाठी आमचा संघ सदैव त्यांच्या पाठीशी राहील. अशी मधुकर्णिका सारिका सासवडे हिला आम्ही महाराष्ट्र प्रदेशपदी नियुक्त केले आणि त्यांचा आज सत्कार झाला आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना कसं वाटते. नमस्कार. आज खूप आनंद वाटतोय की स्वाभिमानी पत्रकार संघ यांच्या वतीनं माझी आज महाराष्ट्रपदी नियुक्ती पण झालेली आहे. आणि सोबतच मी पत्रकारिता केलेलं होतं. वाटलं नव्हतं की आपल्याला ह्या पदावरती नियुक्ती होईल. आणि डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनीसुद्धा मला आज मधुरंग इंटरनॅशनलतर्फे माध्यम गौरव पुरस्कार देऊन पुरस्कृत केलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही आजच्या ज्या घटना आहेत त्या अतिशय आनंद देणाऱ्या आहेत. पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करते. लिखाणही, लेख, कविता हे सगळं, निवेदन हे सगळं चालू असतं. पण अशी जी कौतुकाची थाप मिळाली आणि एक गौरव झाला, त्यामुळं खूप आनंद वाटतो आहे. दोघांचे मी खूप आभारी आहे की माझी नियुक्ती केली ह्यासाठी. पत्रकार स्वाभिमानी संघाचे पण आणि डॉक्टर मधुसूदन घाणेकर ह्यांचेही अभिनंदन. आणि त्यांनाही आपण जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे वास्तवशास्त्राचा, तर त्यांचंही खूप अभिनंदन. आणि त्यांनी मला माध्यम गौरव पुरस्कार देऊन पुरस्कार दिलेला आहे, गौरव केलेला आहे. त्यामुळं आणि ह्या कवयित्री ज्या आहेत, कवयित्री ह्यांचाही आपण साहित्य गौरव पुरस्कार देऊन आपण त्यांना पुरस्कृत करतो आहे, तर दिलेला आहे. ह्या सगळ्यांचं पण खूप मनापासून अभिनंदन आहे की हे सगळेजणं इतके वर्ष माझ्यासोबत आहेत. कविता, साहित्य, नाटिका, अनेक लेखिका ह्याच्यामध्ये आहेत, कवयित्री आहेत. आपण ह्या संघामार्फत त्यांनाही आज पुरस्कार दिलेला आहे. साहित्यातला उच्च दर्जाचा हा पुरस्कार आहे. तर सर्वांचे अभिनंदन आणि संघाचे आणि डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचेही खूप आभार. धन्यवाद. सादर केलं. मराठी अस्मिता जपली जावी यासाठी आपण सगळं हे काम पुढं नेणार आहोत. तर मराठी विषयावरचीच कविता मी सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मराठी मोत्यांची माळ माझी. माझी मोत्यांची माळ मराठी, माझी ती अस्मिता मराठी. माझी मोत्यांची माळ मराठी, माझी ती अस्मिता मराठी. ज्ञानाची ती ज्ञानेश्वरी मराठी, माझे शिवराय मी मावळे मराठी. माईंची ती गाणी मराठी, कुस्तीचे ते आखाडे मराठी. ढोलकीनी लावणी मराठी, ढोलकीनी लावणी मराठी. जोंधळ्याची भाकरही मराठी. नऊवारीचा ठेका मराठी, नऊवारीचा ठेका मराठी. मी नथीचा आकडाही मराठी. ठेचा भाकरीचा ठसका मराठी, ठेचा भाकरीचा ठसका मराठी. गुळवणी पुरणपोळीही मराठी. बैलगाडा शर्यत मराठी, हळदी कुंकवाचा करंडा मराठी. केसांचा भांग मराठी, ही आंबाडाई मराठी. माझ्या महाराष्ट्राचा भगवा मराठी, कुलदैवत तुळजा भवानी मराठी. यळकट यळकट जय मल्हार मराठी, ही ढोल ताशानी लेझीम मराठी. अंगणी तुळशी वृंदावन मराठी, माझ्या कवितेची माळ मराठी. माझ्या कवितेची माळ मराठी.